नमस्कार. विवेकवाणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण. आज 23 एप्रिल अर्थात जागतिक ग्रंथ दिवस. विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस हा ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो. ते महान नाटककार होते, कवी होते आणि इंग्लंडचे राष्ट्रीय कवी म्हणून त्यांची ओळख आहे. 38 नाटकं त्यांनी लिहिली, 154 सॉनेट्स लिहिले. तर मी आज तुम्हाला इगो इज द एनिमी, अहंकार माणसाचा शत्रू या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. रायन हॉलिडे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आत्मसन्मान, आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही. आपण स्वतःबद्दल एक खोटी प्रतिमा तयार करतो, त्यालाच अहंकार किंवा युगो असं म्हणतात. हा जो युगो आहे तो आपल्याला नवीन गोष्टी शिकू देत नाही, प्रगती करू देत नाही. इगो चमकतो आणि शहाणपण टिकतं, आणि म्हणून इगो हा माणसाचा शत्रू आहे. याच्यामध्ये ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे तर शिकणं किती महत्वाचं आहे. फक्त पुस्तक वाचणं म्हणजे शिकणं नाही. ऐकणं, निरीक्षण करणं, स्वीकार करणं, बदल करणं म्हणजे शिक्षण आणि खरं शिकणं आहे. आणि म्हणून आपण कमी बोलायला हवं आणि जास्त शिकायला हवं, हा या पुस्तकाचा खूप महत्वाचा संदेश आहे. शांतता आणि अहंकार एकत्र राहू शकत नाही, त्याचप्रमाणे अहंकार आणि नम्रता या दोन गोष्टी सुद्धा एकत्र राहू शकत नाहीत. त्या पुस्तकात काय सांगितलेलं आहे, डू द वर्क, एक्सेप्ट द फीडबॅक, इम्प्रूव्ह, नो ड्रामा, नो युगो, जस्ट प्रोग्रेस. नम्रता म्हणजे काय आहे तर नम्रता आपल्याला 3 गोष्टी शिकवते. तुम्ही केंद्रस्थानी नाही, तुम्ही मोठ्या प्रवाहाचा एक भाग आहात. तुम्हाला अजून खूप काही शिकायचं आहे आणि तुमचं काम तुमच्यापेक्षा मोठं आहे. म्हणजेच वरवर पाहू नकोस, तळापर्यंत जा आणि तिथं जे सापडेल त्यातही साशंक राहा. ही नम्रता आहे. या पुस्तकामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. रोमन राज्यामध्ये एक शेतकरी राहत असतो आणि तो अतिशय हुशार असतो आणि त्याचं त्याच्या कामावर प्रेम असतं. तर त्या राज्यावर एकदा युद्धाचा प्रसंग येतो. तेव्हा तो राजा त्या शेतकऱ्याला बोलावून घेतो आणि त्यालाच राजा बनवतो आणि युद्धाची सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाते. आणि तो अतिशय चोख आपली जबाबदारी पार पाडतो आणि युद्ध जिंकतो. परत शेतात जातो आणि कामाला लागतो. पुन्हा एकदा त्या राज्यावरती युद्धाचा प्रसंग येतो. पुन्हा त्या शेतकऱ्याला बोलावलं जातं आणि पुन्हा त्याला राजाची भूमिका दिली जाते. तो शेतकरी पुन्हा एकदा युद्ध जिंकतो आणि परत शेतात जाऊन कामाला लागतो. म्हणजे आता त्याला मान आहे, प्रतिष्ठा आहे, सर्व काही आहे, परंतु तरी देखील तो त्याचा जो काही मूळ स्वभाव आहे, शेतकरी असणं किंवा शेती करणं, त्यातच तो खऱ्या अर्थाने रममाण झालेला आहे. म्हणजे बाकी सगळं तात्पुरतं असतं. जे मूळ आहे, जो मूळ हेतू आहे, त्याचा आपल्याला कधीही विसर पडता कामा नये. खरं यश गाजत नाही, जाहिरात करत नाही, मिरवत नाही. ते अत्यंत शांत आणि स्थिर असतं. असा अत्यंत महत्वाचा संदेश या ग्रंथामध्ये रायन हॉलिडे यांनी मांडलेला आहे. तर आपण सर्वांनी या ग्रंथाचं वाचन करायला हवं असं मला वाटतं. तेव्हा मंडळी, तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी.